जय गुरुदेव. सूर्याशी अंधार मुळीची नाही, मासायास करावे काही. अंधार दूर करावया ठाई, ठायावरुणी. तेवी वस्तूचे ठाई काय अज्ञान आहे, मा ते ज्ञान मिरून लाहे. मनोनी निरंजन कळा पाहे, ज्ञानाशी अतीत ते. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परम रहस्य या प्रासादिक ग्रंथातील 7व्या अध्यायातून आत्मतत्वाचं निरूपण करताना वरील ओवीतून माऊली म्हणतात, सूर्याशी अंधार मुळीच नाही. सूर्याच्या ठिकाणी, त्याच्या अस्तित्वात अंधार नावाचा प्रकार मुळीच नसतो. सूर्य हा स्वतःच प्रकाशाचा सागर आहे. या ठिकाणी माऊलीला सांगायचं आहे, सूर्य हे आत्मस्वरूपाचं प्रतीक आहे. ज्याप्रमाणे सूर्याला अंधाराचा स्पर्शही होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे शुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नावाचा अंधार कधीच नसतो. आत्मा नित्य शुद्ध बुद्ध आणि स्वयंप्रकाशी आहे. माऊली पुढे म्हणतात, मा सायास करावे काही. जर सूर्याच्या ठिकाणी अंधारच नाही, मग तिथला अंधार दूर करण्यासाठी प्रयत्न काय म्हणून करावेत, काय म्हणून धडपड करावी. जिथं अंधारच नाही, तिथला अंधार दूर करण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे वेडेपणा नव्हे काय. साधक जेव्हा स्वतःला अज्ञानी समजून ज्ञान मिळवण्याचे सायास अर्थात कष्ट करतो, तेव्हा तो एका भ्रमात असतो. मूळ आत्मस्वरूपाचा विचार केला तर तेथे मूळचे अज्ञानच नसल्यामुळे ते अज्ञान नष्ट करण्यासाठी वेगळे कर्म करणं, साधना करणं हे सायास निरर्थक आहेत. माऊली या उदाहरणातून पुढे म्हणतात, अंधार दूर करावया ठाई, ठायावरुणी. ज्या ठिकाणी अंधारच नाही, त्या मूळ जागेवरून तो दूर करण्याचा प्रयत्न करणे हा केवळ एक निरर्थक उद्योग आहे. माऊलीला या रूपकातून सांगायचं आहे, सूर्याजवळ अंधार राहूच शकत नसल्यामुळे तो दूर करण्याचा प्रयत्न करण्याची गरज काय आहे. अगदी त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञान, आपलं आत्मस्वरूप हे ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडचं आहे. तिथून अज्ञान घालवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे सूर्याच्या अंगावरचा अंधार दूर करण्यासारखं व्यर्थ कार्य आहे. या ओवीला पुष्टी देण्यासाठी या ओवीतून, या ओवीचं रूपक मांडून माऊली आपल्याला आत्मस्वरूपाकडे घेऊन येतात. तेवी वस्तूचे ठाई काय अज्ञान आहे. जसं सूर्याजवळ अंधार राहत नाही, त्याचप्रमाणेची मूळ वस्तू, परमतत्व, परशिव, परब्रह्म, आपलं आत्मस्वरूप, त्याच्या ठिकाणी अज्ञान राहू शकतं का? मुळीच नाही. अध्यात्मात परमात्म्याला किंवा आत्मतत्वाला वस्तू किंवा चिदवस्तू म्हटलं जातं. या मूळ वस्तूच्या ठिकाणी अज्ञानाचा लवलेशही नसतो. आपण जगाला शोधू, जगातल्या
व्यक्तीला शोधू शकतो, वस्तूला शोधू शकतो, जगातलं सर्व काही जाणून घेऊ शकतो, पण स्वतःला शोधायला जातो तेव्हा स्वतः स्वरूपच होऊन जातो. तिथं स्वतःला शोधण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची गरज लागत नाही. मी आहे हे स्वयंसिद्ध ज्ञान आहे. स्वतःला शोधण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची गरज लागत नाही, कारण तिथं अज्ञानच नाही. मी आहे ही जाणीव ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडची आहे. मी आहे हे कुणाला कळत नाही, तर सर्वांनाच कळतं. आणि गंमत अशी आहे की देव अंतरंगात वसलेला असताना आम्ही त्याचा शोध बाहेर घेतो. वस्तू अंतरंगात आहे आणि आम्ही तिचा शोध बाहेर घेतो. असं केल्यानं आम्हाला तो ईश्वर, ते परब्रह्म कधीही सापडणार नाही. माऊली म्हणतात, मा ते ज्ञान मिरवून लाहे. जर त्या मूळ वस्तूच्या ठिकाणी अज्ञानच नाही, तर तिथं मी ज्ञानी आहे असे ज्ञान आपले मोठेपण कसं मिरवू शकेल? किंवा त्या ज्ञानाला तिथं काय किंमत आहे? अज्ञान आहे म्हणून ज्ञानाला किंमत आहे. जगामध्ये ज्ञान हे अज्ञानाचा नाश करण्यासाठी प्रकाशत असते. अंधार असेल तेथेच दिव्याचे महत्त्व असते, पण जिथं प्रकाशच प्रकाश आहे तिथं दिव्याचं महत्त्व काय आहे? तसं जिथं अज्ञानच नाही, मी आहे ही जाणीव स्वतः सिद्ध आहे. तिला जाणायसाठी कुठला ग्रंथ वाचायची गरज नाही, ना तू आहेस म्हणून कुणाकडून उपदेश घ्यायची गरज नाही. मी आहे ही आहेपणाची जाणीव स्वतः सिद्ध आहे. पण स्वतःला देह मानून बसतो. मी देह आहे. 12व्या दिवशी ठेवलेल्या नावाचा अभिमान बाळगतो आणि स्वतःचं चैतन्य स्वरूप विसरतो. त्यावेळेस सद्गुरू तत्वमशी महावाक्याचा उपदेश करतात. ज्या परमात्म्याचा शोध घेत आहेस तत् तो त्वम, तूच अशी आहेस. तो परब्रह्म तूच आहेस. तू देह नाहीस, तू मन नाहीस, तू बुद्धी नाहीस. तू या सर्वांना प्रकाशित करणारा चैतन्य घन स्वयंसिद्ध परब्रह्म परशिव आहेस. हा बोध गुरु महाराज देतात. माऊली पुढं म्हणतात, मनोनी निरंजन कळा पाहे ज्ञानाशी अतीत ते. म्हणूनच ती निरंजन कळा, अंजन रहित म्हणजे मायेचा किंवा दोषाचा डाग नसलेले शुद्ध तत्व. जिथं आनवमल नाही, जिथं मायामल नाही, जिथं कर्ममल नाही, असं ते निरंजन स्वरूप. मी देह आहे ही भावना आनवमल. विश्वव्यापक चैतन्य स्वतःला देहापुरतं मर्यादित करतं आणि मी 3.5 हाताचा देह आहे असं म्हणतं, तेव्हा ते आनवमलात येतं. हा देह माझा, देहाच्या संबंधित पत्नी, मुले माझे, 4 भिंतीचं घर माझं, असं ज्यावेळेस म्हणतो तो मायामलात येतो. आणि माझ्या माणसाला सुख मिळवण्यासाठी मी बरं वाईट खरं खोटं काहीही करीन आणि पैसे मिळवीन. यातून कर्ममल, या तिन्ही मलाचा जिथं दोष नसतो तिथं निर्दोष तत्व, शुद्ध तत्व म्हणजे निरंजन तत्व, निरंजन स्वरूप. जी वस्तू, जे आत्मस्वरूप अज्ञान आणि ज्ञानाच्या पलीकडचं आहे. निरंजन म्हणजे
ज्याला कशाचेही अंजन हे काजळासाठी वापरलं जातं, तसं अंजन लागलेले नाही, म्हणजे जे अज्ञानानं मलिन झालेलं नाही, त्याला जाणीव आहे मी चैतन्य स्वरूप आहे, सर्व देहामध्ये वसलेलं चैतन्य मीच आहे, अनंत देह माझेच आहेत, मम आत्मा सर्वभूतात्मा, माझा आत्मा सर्व प्राणी मात्राचा आत्मा आहे. या विश्व प्रपंच रूपानं नटलेलं परशिव परब्रह्म मीच आहे. हे विश्व म्हणजे माझ्या 35 तत्वाचा विकास आहे. ही जाणीव जेथे असते ते स्वरूप म्हणजे निरंजन स्वरूप, ज्याला ज्ञानाचाही अहंकार नाही. सर्वात मी आहे, तर मी ज्ञानी आहे असं सांगणार कोणाला? त्याच्याशिवाय दुसरी वस्तूच नाही. हे परमतत्व ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडं आहे. जोपर्यंत माणसाला मी ज्ञानी आहे असा बोध असतो, तोपर्यंत अद्वैत सिद्ध होत नाही. जेव्हा ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही वृत्ती मावळतात, तेव्हा जे उरते तेच खरे परमरहस्य किंवा आपलं आत्मस्वरूप आहे. माऊलीला या ओव्यातून सांगायचं आहे की आपलं मूळ स्वरूप चिद वस्तू परशिव परब्रह्म, तिथं अज्ञानाचा अंधकार नाही आणि अज्ञान नसल्यामुळे तिथं ज्ञानाच्या प्रकाशाचीही गरज नाही, कारण आपलं स्वयंस्वरूप नित्य प्रकाशमान आहे, स्वयंप्रकाशित आहे. मी आहे हे सांगायला कुठल्या प्रकाशाची गरज नाही, कुठल्या ज्ञानाची गरज नाही, कुठल्या ग्रंथाची गरज नाही. तिथपर्यंत पोहोचल्यावर ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही शब्द गळून पडतात आणि केवळ एक निरंजन अवस्था शिल्लक राहते. ओम शांती शांती शांती.